लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क 9823081807। मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी। जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड। ताज्या घडामोडी व रोखठोक बातम्यांसाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सरजे खान। मोबाईल नंबर 9503293636। पुणे येथील मार्केट यार्डामधील फळे व भाजीपाला विभागातील गाळ्यावर डमी आडत्यांची संख्या वाढली आहे। त्यामुळे गाळ्यावरील नियमबाह्य डमी आडत्यावर आज मंगळवार दिनांक 5 पासून बाजार समिती प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉक्टर राजाराम धोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी उपसभापती सारिका हरगुडे, संचालक दत्तात्रय पायगुडे, संचालिका मनीषा हरपळे आदी उपस्थित होते। डमी आडत्यामुळे बाजारात दिवसभर किरकोळ विक्री सुरू होती। तसेच डमी आडते गाळ्यासमोरील 15 फुटाचा नियम पाळत नसल्याने बाजारात वाहतूक कोंडी होत होती। त्यामुळे डमी आडत्यांना आळा घालण्यासाठी एका गाळ्यावर 2 मदतनीस ठेवता येतील, असा निर्णय बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता। मात्र पुन्हा डमी आडत्यांची संख्या पुन्हा वाढल्याने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे काळभोर यांनी नमूद केले। काळभोर म्हणाले, प्रत्येक गाळ्यावरील डमी आडत्यांची पाहणी केली जाणार आहे। गाळ्यावर नियमबाह्य डमी आडते आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाईल। तसेच गाळाधारकांनी 15 फुटापेक्षा अधिक जागेवर माल लावल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। गाळ्यावरील डमी आडत्यावर कारवाई करण्याची जबाबदारी बाजार समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर सोपवली जाणार आहे। 15 फुटाचा नियम मोडणाऱ्या आडत्यांची दंडाची पावती केली जाणार आहे। डमी आडते आणि 15 फुटाच्या नियमाबाबतच्या कारवाईचा आढावाही घेतला जाणार असल्याचे काळभोर यांनी सांगितले। पुणे येथून प्रेस मीडिया लाईव्ह साठी फिरोज मुल्ला।